लव्ह इज अ डिसिजन. आणि विवाहासारख्या येशू ख्रिस्त तुमच्यातील जे प्रेम आहे ते प्रेम परिपूर्ण करतो. आणि तुम्ही एकमेकांना निर्णय देतात, डिसिजन घेतात, तुम्ही वस्तू देतात की शेवटपर्यंत आम्ही एकबद्ध राहणार आहोत, एकमेकांमध्ये राहणार आहोत. दुसरी गोष्ट ती म्हणजे प्रेमामध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक प्रेम, विवाहामध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत, म्हणजे प्रेम आणि समजूतदारपणा. परंतु जेव्हा पुरुष किंवा स्त्री त्यांनी एकमेकांना जेव्हा प्रेम आणि समजूतदारपणा दाखवायचा असतो तेव्हा माझे ते त्याच्यात जे प्रेम असते ते कमी होते असते. तेव्हा त्याला 95% समजून घ्यायचं आणि फक्त त्याने 5% त्याच्यावर प्रेम करायचं. त्याला वाटतं की मला 95% प्रेम करत आहेस. आणि रुपेश, तुला जेव्हा मॅक्झिमम प्रेम करायचं आहे तेव्हा 95% तुझ्यावर प्रेम करायचं, फक्त 5% समजून घ्यायचं. मग त्यांना वाटतं की आम्हाला जास्तीत जास्त प्रेम आमच्या नवऱ्याकडून पतीकडून मिळत असते. तर विवाहामध्ये प्रेम आणि समजूतदारपणा ह्या दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. आणि तिसरी गोष्ट ती म्हणजे आपण सर्वजण आज ते विवाहबद्ध होत आहे आणि आपण साक्षीदार म्हणून इथे उभे आहोत. तास कार्यक्रम झाला, संध्याकाळचा कार्यक्रम का सकाळी कार्यक्रम असते तो झाला की आमची जी जबाबदारी आहे ती जबाबदारी संपली नाही असं नाही. ती जबाबदारी आता सुरू झालेली आहे. एका नवीन प्रवासाला हे जोडपं आता सुरू करणार आहे, नवीन प्रवास सुरू करणार आहे. आणि तेव्हा समाजातील ज्यांना विवाह वैवाहिक जीवनाचा अनुभव आहे त्या अनुभवाद्वारे त्यांना मार्गदर्शन करायचं आहे. घरामध्ये आपण जेव्हा लहान बाळ बघतो ते लहान बाळ चालताना प्रथम खाली वळतं, काही वेळ खाली पडणार, बसणार, उठणार. परंतु त्याच्या बाजूला जे चालतात ते उभे असतात, ते पाहतात की बाळा काही इजा होणार नाही. त्याचप्रमाणे ते रुपेश आणि मॅक्झिन आहेत ते नवीन बाळासारखे आहेत. आता ते फक्त जस्ट वैवाहिक जीवनाला सुरुवात करणार आहे. आणि अशा वेळेला काही दुःख, संकट, आनंद असणारच आहे. पण काही वेळा दुःख, संकट येतील तेव्हा त्यांच्या बाजूला उभं राहण्यासाठी, त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तुमची एक मोठी महत्त्वाची जबाबदारी आहे. ती जबाबदारी आपण सुद्धा सर्वांनी एकत्रितपणे खेळली पाहिजे की जेणेकरून ते खरोखरच त्यांनी निर्णय घेतलेला आहे वैवाहिक जीवनाचा, त्यामुळे ते यशस्वी होतील. आपण सर्वजण शांत राहूया. करावा आणि विरोध करावी यासाठी तुम्ही तर तुमच्या प्रेमावर ख्रिस्ताचा आशीर्वाद आहे. आपल्या परस्परांच्या दृष्टीने तुम्ही वैवाहिक जीवनातील कर्तव्याचा आम्हाला स्वीकार करावा. म्हणून आता प्रभू ख्रिस्त खास साखरेद्वारे अधिक संपन्न आणि सबळ करणार आहे. तेव्हा तुम्ही तुमच्या मनातील ख्रिस्त सेवेसमोर स्पष्टपणे करावा अशी मी तुम्हाला विनंती करतो. Teşekkür ederim.
तिकडे बघ ना समोर प्रभू तुझ्या नावाने मी आमचा आशीर्वाद करीत आहोत. त्याच्यावर तुझा आशीर्वाद आमच्या परिधान करणाऱ्या एकमेकांवर सदैव दृढनिष्ठ ठेवण्यास आणि तुझ्या इच्छेप्रमाणे वागावे आणि सदैव शांती सदिच्छा प्रेमाने एकत्र यावे असे वर्धन करण्यात घाल ना पहिला घाल आत्ता घाल आत्ता घाल 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 आत्ता घाल रुपेश तिच्या ते पॅन्डल आहे मंगळसूत्र ते हातात बघा हो भाई दोन बंधुवर्ग माणसाने तुमचं बलिदान सर्वसमोर त्याला मानवावे म्हणून प्रार्थना करा. हे प्रभू रुपेश आणि मॅक्सिना या नवविवाहित दाम्पत्यासाठी आमची हे दान स्वीकार. आपल्या प्रेमानं आणि कृपा जाणून त्यांना एकत्र आणणारीस आता सुखी वैभव जीवनासाठी त्याचा पूर्ण आशीर्वाद कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. प्रभू आमचे परमेश्वर याचे आपण मिळवून दिलेस ख्रिस्ताबरोबर त्यांचे ऐके मिळवून तुझ्या दैनिक जीवनात सहभागी केलेस. ख्रिस्ताच्या शाश्वत वैभवाचा त्यास वारसदार केलेस. कृपेच्या नवीन करारामध्ये आपले संबंध लग्नाच्या नवीन करारात प्रकट झाला आहे. आपले संबंध पती पत्नीच्या प्रेमावर शिक्कामोर्तब करतो आणि तुझ्या प्रीतीची जन्मी योजना प्रतिबिंबित करतो. आणि म्हणून स्वर्गीय दरबारात सर्वदूत आणि सरस्वतींच्या दीर्घ मुलात सामील होऊन आम्ही तुझा गुणगौरव गातो.
की त्यांना आमच्यासाठी आमच्या प्रवेश ख्रिस्ताचे शरीर रक्त स्वेच्छेने स्वीकारल्याबद्दल त्याने भाकर घेतली, तिचा आकार मानले, भाकर फोडून त्या शिष्यास देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही खा आणि खा, हे माझं शरीर आहे, ते तुमच्यासाठी अर्पणे जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तिचा आकार मानल्यानंतर प्याला शिष्यास देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा खा, त्याच्यामधून घ्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचं हे रक्त आहे, ते तुमच्या व साऱ्या मानवांच्या तापक क्षमेसाठी सांगण्यात येईल, ते माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रसाचा म्हणजे खुश करूया. रक्त सेवन करणारे सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेनं एक पवित्र संधी मिळवितो. प्रभु सर्व जगत सर्वया ख्रिस्ती आत्मन कर. आमची परमपूज्य स्वामी पोप फ्रान्सिस, आमचे महादेव फेलिक्स, इतर सर्व महागुरू व धर्मवीर यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने विस्तार विश्रांतीवर त्याच्या मंदिराची प्रार्थना करा. रुपेश आणि नाचुना यांच्या प्रतिमांनी जी माणसांवर असतील त्यांची आठवण करून परमेश्वरानं त्यांच्या मनातून शांती द्यावी म्हणून आपण प्रार्थना करूया. आम्हा सर्वांवर दया कर. देवी माता धन्यकुमारी मरिया, तिचा अति सर्वोत्तम सारे कृष्ण व टिकाच्या आदरपासूनच्या जास्त संतासह आम्हाला शास्त्रीय गुणांनी वाटले. त्यांच्यावर आणि सृष्टी करावी का गौरव करावा म्हणजे कोणाला निर्माण करावी.
ते सोडलेल्या तुझ्या सामर्थ्याने सर्व काही शिकण्यातून निर्माण तुझे नियमशास्त्र प्रमाणे त्यांना स्वीकृती दिली. वैवाहिक जीवनाचा एक निश्चित ठेव. आदर्श जीवन जगण्यास त्यांना सहकार्य कर. इतरांना ख्रिस्तांची साक्ष देण्यासाठी त्यांना शिववर्तमानाद्वारे मिळणाऱ्या शक्तीची देणगी दे. त्यांना मुळे वाढले आदर्श बाळगून आपल्या मुलांची घडं पाहण्याचा भाग ठेव. त्यांना वापरू. सुखी दीर्घायुष्य स्वर्ग राज्यातील तुझ्या संतांची सहवास त्यांना जीवनाचा लाभ देईल. ही प्रार्थना मी प्रभू येशूच्या नावाने करतो. जगाची पापं करणारे देवास कबूल बघा. त्याच्या वचनास ग्रहण करायला आपण सर्वजण धन्य. हे प्रभू आमच्या दिवसाबरोबर आणि किंमतबरोबर त्याची घडून आणण्यासाठी तू मोठ्या प्रमाणात आम्हाला शरीर दिलेला आहेस. पवित्र साक्रामेंटनं आणि एकच भागात आणि एकच तळ्यात सहभागी करून तू रुपेश आणि मॅक्सिमा पुन्हा एकरूप केला आहेस. आता एकावेळ प्रेमाद्वारे त्यांचे ऐक्य निर्माण कर. ही प्रार्थना मी प्रभू येशूच्या नावाने करतो. बंधुभगिनींनो, आता नम्रतेने देवाच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा. देवो आमेन. तुमचे मुले तुम्हाला धन्यवाद देवो. मित्रांकडून तुम्हाला सांत्वन राहो आणि सर्व लोक तुम्हाबरोबर शांतीने राहो. परमेश्वरी प्रेमाच्या जगात तुम्ही साक्षीदार बनून दुःखी कष्टे आणि गरजू लोकांना तुमच्या उदार मैत्रीचा लाभ हो आणि त्याद्वारे स्वर्गीय आनंद तुम्हाला सहभाग मिळो. पवित्र आशीर्वाद तुम्हावर येवो. आमेन. ख्रिस्ताच्या शांतीचा हालेलुया हालेलुया. रुपेश आणि मॅक्सिना यांना परमेश्वर ख्रिस्ताच्या प्रेमाद्वारे निवास यांचं आपण विशेष अभिनंदन करूया.